विचार करा, एक अख्खं गाव जे दर काही वर्षांनी फक्त भूतांसाठी रिकामं केलं जातं. या प्रथेचं नाव आहे गाव पडणं. चला, ह्यामागची गोष्ट काय आहे ते पाहूया. तब्बल 3 दिवस हे गाव माणूस आणि जनावरांशिवाय पूर्णपणे ओसाड असतं. असं मानलं जातं की या काळात गावावर फक्त भूतांचा आणि दुष्टशक्तींचा हक्क असतो. नियम म्हणजे नियम. गावकरी म्हणतात, पैशांचं आमिष दाखवूनही कोणी आत पाऊल ठेवत नाही. पण ज्यांनी नियम मोडायची हिंमत केली त्यांच्यासोबत काहीतरी विचित्र घडलं. पाहूया काय झालं ते. ज्यांनी हा करार मोडला त्यांना खूप विचित्र आणि भयानक अनुभवांना सामोरं जावं लागलं. त्यांनी बस आत नेण्याचा प्रयत्न केला, पण एका विचित्र उष्णतेमुळे त्यांना मागे फिरावं लागलं. म्हणतात की त्या एका रात्रीनंतर त्यांची मानसिक स्थिती कधीच नीट झाली नाही. आयुष्यभर त्या एका अनुभवाने त्यांनी सगळ्यांनाच गावापासून दूर राहायला सांगितलं. पण हा विश्वास इतका घट्ट का बसलाय याची मुळं सापडतात 400 वर्षांपूर्वी चिंदर गावात. हे सगळं सुरू झालं एका वचनामुळे, जे माणसांनी आणि तिथल्या आत्म्यांनी एकमेकांना दिलं होतं. आणि विशेष म्हणजे ह्याच करारामुळे पिढ्यानपिढ्या चाललेला संघर्ष कायमचा मिटला. पण ही वेळ कशी ठरते यासाठी देवाला कौल लावला जातो, एक खास विधी केला जातो. हा विधी गाव सोडताना आणि परत येतानाही होतो. एका लहानशा चिन्हावर सगळं अवलंबून असतं. आता या परंपरेबद्दल 2 वेगवेगळे विचार आहेत. एक आध्यात्मिक आणि दुसरा चक्क वैज्ञानिक. एका स्थानिक ख्रिश्चन सदस्याच्या मते या प्रथेमागे आरोग्याशी संबंधित एक व्यावहारिक कारण असू शकतं. खरं तर तरुण पिढीसाठी हा एक रोमांचक बदल आहे, जणू काही दिवसांसाठी निसर्गात सहलच. म्हणजे आज अनेकांसाठी ही परंपरा एका उत्सवासारखी आणि सामाजिक एकतेचं प्रतीक बनलीय. शेवटी ही गोष्ट आहे एका वचनाची, ज्याने या समाजाला शतकानुशतके एकत्र बांधून ठेवलं आहे. मग हे वचन भूतांना दिलेलं असो वा एकमेकांना, गाव पडण्याची ही अनोखी परंपरा आजही टिकून आहे.